येथे हा व्हाईट बॉल धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. गोलंदाज चिंटू खजानजी गोलंदाजी मार्क वरती. MPL सीझन 3 आपण पाहतोय आणि आजचा चौथा दिवस. क्या बात आहे. सॉफ्ट हँड डिफेन्स करतायत. धावाची संधी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतायत शाहिद शेख. मिळते 1 धावे चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. सुवर्ण संधी आपण पाहतोय आतिकभाई सय्यद यांच्यासाठी आहे, कारण की पारितोषिकांचा वर्षाव केलाय. राज भोईर आणि निशांतदादा मुरकुटे यांच्या माध्यमातून चौकारांच्या हॅट्रिक साठी आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. शॉर्ट ऑन पुल डीप मध्ये फिल्डर आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर मिड विकेट. सीमा रेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. येतोय. धावसंख्या आहे 10. ही ओळख आहे आतिकबाई सय्यद यांची. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज आतिक सय्यद यांचा खेळ लागतोय. हा पहिला मोठा धक्का श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमला. न्यू बॅट्समन येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. शौर्य येत आहेत. नवीन फलंदाज विकेट मिळवली गोलंदाज चिंटू यांनी. षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे आणि राईट मोर द विकेटने यावेळेस ऑन साइडला फ्लिक केला. डीप मध्ये फिल्डर आहेत. मिड विकेटला 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल, कारण की 8 षटकांचा सामना आहे. त्यामुळे माहिती आहे शाहिदला की जास्त घाई करून चालणार नाहीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 1 बाद 11. डीजे मास्टर नितीन यांच्या माध्यमातून अप्रतिम संगीत आपण ऐकतोय. पहिल्या दिवसापासून त्यांनी देखील मंत्रमुग्ध केलंय. गुड जॉब डीजे मास्टर नितीन. नवीन गोलंदाज तुषार आहेत आणि स्ट्रायकिंगला फलंदाज शौर्य. ऑन स्ट्राइक एक चांगलं बॅटल या दोन संघांमध्ये आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर आहे. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 11. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. जगन्नाना पाटील, निशांतदादा मुरकुटे, आतिकबाई सय्यद आणि प्रमोददादा पाटील यांच्या माध्यमातून मांडा प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन. थोडस खराब क्षेत्ररक्षण. मिळते फक्त 1च धाव्या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंगला फलंदाज टेनिस क्रिकेटचा गब्बर ज्याला म्हटलं जातं शाहिद शेख ऑन स्ट्राइक. शाहिद शेख स्ट्रायकिंगला आहेत, ज्याने चौकाराने सुरुवात केली होती.
या इनिंगची. रन मशीन श्री गजानन डेव्हलपर्स मांडा, विपक्ष आपण पाहतोय आविष्कार स्पोर्ट्स बल्ल्याने. या दोन टीम मध्ये कव्हर ड्राईव्हचा फटका, परंतु शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत स्वतः अविनाश भगत, आविष्कार स्पोर्ट्सचे संघ मालक, प्रोप्रायटर आविष्कार स्पोर्ट्स, त्यांचा आपण पाहतोय बल्ल्यानीला आहे. धावसंख्या 12. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. गोलंदाज तुषार. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळतायत. ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त एकच धाव आहे चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 13 धाव धावफलकावरती गगनदादा भोईर यांचे इथे आगमन झालेलं आहे. दादा वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. ओव्हर द विकेटने तुषार. फुल टॉस चेंडू स्वीप केलाय. चाबूक शॉट गोलीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय शौर्यच्या बॅटमधून. सो मच. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन संघांमध्ये. बॅटची कडा आहे. शॉर्ट थर्डमॅनला ऋतिकेश होते, थोडेसे बीट झाले आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 19. येऊ नका, पंचांना विनंती असेल आपण सक्त ताकीद द्यायची आहे. 5 सामने खेळवायचे आहेत. 8 षटकांचा सामना आहे, त्यामुळे वेळेचं बंधन आहे. आविष्कार स्पोर्ट्स बल्ल्यानी संघ एकत्र येऊ नका, सामना आपण सुरू करायचा आहे. चिंटू येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. चिंटू खजानजी. स्ट्रायकिंगला फलंदाज शाहीद शेख आहे, ज्याने सुरुवात चांगली केली या इनिंगची. धावसंख्या धावफलकावरती आहे 19 धावा पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 8 षटकांचा सामना आहे, त्यामुळे 8 षटकांच्या मॅच मध्ये 80+ धावा बनवाव्या लागतील. जगन्नाथ पाटील यांचा संघ आपण पाहतोय. नाना स्वतः खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. रोहितभाई भोईर चषक अक्षरशः गाजवलंय. ऑन साइडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होते फलंदाज शाहीद शेखचा खेळ. बिग विकेट डाऊन. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. रन मशीन शाहीद बॅक टू द पवेलियन. सचिन येतोय नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती.
शाही शेख आणि आतिकबाई सय्यद हे दोन फलंदाज गमावलेले आहेत. शौर्य आणि सचिनला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. चिंटूने ही महत्वाची विकेट मिळवली. एक्सपिरियन्स भरपूर आहे चिंटूकडे आणि तोच एक्सपिरियन्स आपण पाहिला आणि मिड विकेट सीमारेषेवरती झेल देखील पकडलाय. यावेळेस बॅकफुटला गेले, कट करतायत. लेट कटचा फटका आहे गलीमधून. चेंडू ट्रॅव्हल होईल. थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चौकार. चारने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहे. चिंटू खजांजी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राईक इनला फलंदाज सचिन आहे. पुणे ड्राईव्ह करतायत. ऋतिकेशच्या हातामध्ये आज चेंडू सापडत नाहीये. याआधी शॉर्ट थर्डमॅनला खराब क्षेत्ररक्षण आणि आता मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खराब क्षेत्ररक्षण मिळते. फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक इनला फलंदाज शौर्य आहेत. नेक्स्ट मॅच विनर असणार आहे. त्यामुळे रुद्र 11 मांडा या टीमला विनंती असेल आपण कुठे जायचं नाहीये. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्डमॅनला. इथे हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती. 24 धावा धावफलकावरती आहेत. क्रीडा देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. निशांत दादा मुरकुटे यांची प्रिन्सेस आणि ती देखील सामन्याचा आनंद घेते. तिचे देखील आपण वेलकम करूया या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला ब्रिगेड. क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. into the slot and out of the plot. काऊ कॉर्नर. बाउंड्री लाईनच्या बाहेर. MPL षटकार. मास्टर आय थिंक चेंडू हरवलेला आहे. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन चेंडू आपण द्यायचा आहे. चेंडू हरवला, फुटला, खराब झाला तर चेंडू नवीन असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. धावसंख्या आहे 30 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आहे 30. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल मिळते. अंतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे आणि या तिसऱ्या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शौर्यने षटकार लगावलाय. विस्फोटक फलंदाज आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करतायत. हलके हाताने क्लिक केले चेंडूला. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 2 बाद 33. प्रथम बॅटिंग करणाऱ्या श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमची.
धावसंख्या आहे 33 धावा. 11.00च्या सरासरीने बनवलेले आहेत 33 धावा या मॅच मध्ये पहिल्या 3 षटकांमध्ये. आणि चौथ्या षटकामध्ये येतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस बॅकफुटला गेले, टॅप करता चेंडूला, बॅक टू द बॉलर खेळतायत. पहिला चेंडू आलाय डॉट. बॉलर नेम प्लीज रोशन भगतला विनंती असेल, बॉलरचं नाव आपण सांगायचं आहे. सनी येतोय, कारण की लीग आहे त्यामुळे प्रत्येक गावातून प्रत्येक विभागातून खेळाडू या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत. बॅटची कडा, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग स्टॉपच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट, चेंडू थांबणार नाही. लॉंग स्टॉप, बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार मिळतोय श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमला. धावसंख्या आहे 37. 37 धावा धावफलकावरती. चांगली पार्टनरशिप शौर्य आणि सचिन मध्ये आपण पाहतोय, कारण की 2 फलंदाज शाहिद शेख आणि आतिक सय्यद खूप लवकर बाद झाले होते. शाहिदने आपल्या टीमसाठी 6 धावांचं योगदान दिलं, तर 4 धावांचं योगदान दिलं आतिकभाई सय्यद यांनी. आणि शौर्य आणि सचिन आता मात्र चांगली पार्टनरशिप बनवत असताना या तिसऱ्या विकेटसाठी. धावसंख्या धावफलकावरती आहे 38. 38 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे उर्ध विकेटने. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका. आउटफील्ड फास्ट आहे, बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत MPL चौकार. धावसंख्या 42. 42 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे सुरू आहे 4थं. क्या बात आहे, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. आउटफील्ड पुन्हा एकदा फास्ट, परंतु जागेवरती हा चेंडू थांबलेला आहे आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 4 44 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू अजूनही षटकातील. षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल राज भोईर आणि गौरव देखील सामन्याचा आनंद घेतात. त्यांचे देखील या मांडा प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा बॅकपूलला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 45. 45 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. क्या बात आहे, चांगला चेंडू. लाईन चांगली आहे आणि येतो हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर धावफलकावरती 45. 45 धावा धावफलकावरती. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल निशांत दादा यांची प्रिन्सेस क्रीडा नक्कीच आपल्या टीव्ही स्क्रीनवरती निशांत दादा देखील आहेत. आणि यस फिंगर अप फलंदाज झाले बाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 45. 45.
समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 45. 11.25च्या सरासरीने 45 धाव बनवलेले आहेत पहिल्या 4 षटकांमध्ये. श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमने अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि या 4 षटकांमध्ये काय घडेल काय बिघडेल येत्याच मायक्रोफोनवरती आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ टिटवाला, व्हॉइस ऑफ कोंडेरी, एक नामवंत समालोचक ऐकूया आपण विश्वास केने यांचा आवाज. मॅच आपण पाहतोया श्री गजानन डेव्हलपर्स मांडा त्यांच्या अगेन्स्ट आविष्कार स्पोर्ट्स बल्लाणी या 2 दिग्गज संघादरम्यान 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 45 धावा. सौरभला आपण पाहतोय 5व्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकमध्ये सज्ज होतोय. रिव्हर एंड करणं 5वं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय मित्रांनो MPL सीझन 3 गोलंदाज तयार. हो क्या बात आहे. इथे मात्र अपील झालंय आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. लागणारा सांघिक 4था धाव फलंदाजी करत असताना श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघाला सचिन बॅक टू द पवेलियन. झालेत नवीन बादर सचिन गायकवाड नक्कीच इन होतोय 6व्या क्रमांकावरती. त्याच्या सोबतीनं नक्कीच विशाल देखील आहे. विशाल तलपडे आणि त्याच्या सोबतीनं सचिन गायकवाडला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती सौरभ पहिलाच चेंडूवरती विकेट्स प्राप्त करून घेतला. आविष्कार स्पोर्ट्स बल्लाणी संघात मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी करताना या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 45 धावा धावफलकावरती इथून कमबॅक करावा लागेल श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघाला. हो इथे मात्र नक्कीच चांगला फटका पाहायला मिळतो. अंडरआउट केलाय लॉंगांमधून अगदी नक्कीच काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक भरता वेगाने आले. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धाब्याने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 46 नक्कीच धावा आतापर्यंत जोडल्या जात आहेत. कमालीची नक्कीच ही स्पर्धा आपण पाहतोय. MPL सीझन 3 मांडा प्रीमियर लीग मांडा गावाचा आणि या आजूबाजूच्या परिसराचा मान उंचावेल अशी ही मानाची सन्मानाची ही स्पर्धा आपण पाहतोय. या एकंदरीत 5 दिवसाची ही स्पर्धा होती. 4 दिवस नक्कीच असं 4था दिवस हा. एकूण 8 संघ आपल्याला नक्कीच सुपर 8 साठी क्वालिफाय करायचे आहेत. त्यामध्ये 6 नक्कीच या ठिकाणी आतापर्यंत संघ सुपर 8 साठी दाखल झालेत आणि आज अंतिम 2 आपल्याला नक्कीच संघ मिळतील यात मात्र शंका नाही. दरम्यान ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला. 55 वाईडचा इशारा येतोय. कमालीची गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक करावा लागेल. मधल्या शॉट मध्ये आविष्कार स्पोर्ट्स बल्लाणी त्यांच्या अगेन्स्ट श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघाला आपण पाहतोय. हो स्विंग या नामही शॉर्ट बॉल. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमच्या मान्यवर देखील आनंद घेत आहेत. खरं तर या सर्व खेळाडूंच्या नक्कीच मॅचेस ऑलरेडी झाल्या आहेत. निशांत दादा असतील, राजभोईर असतील, परंतु जगन नाना यांच्या नक्कीच अत्यंत जवळचे आहेत. थोडासा आनंद घेण्यासाठी देखील ते सज्ज आहेत. आनंद घेतील. हो दरम्यान चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन आहे. अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने भरधाव वेगाने क्षेत्ररक्षक येतात. तत्पर मिळतील या धावा तर म्हणजेच 2 धावा. सिंगल डबलने आता मात्र नक्कीच संघाचा डाव पुढे सरसावतोय. कारण की मोठे फटके पाहायला मिळत नाही. शाहिद शेख वरती नक्कीच सर्वांच्या नजरा होत्या परंतु एक चौकार मारला. तदनंतर मात्र निराश पावलाने ते देखील डगआउटच्या आशेला. तदनंतर मात्र नक्कीच संघाचा डाव सांभाळला तो म्हणजेच
शौर्यने कमालीची फटकेबाजी केली, त्याचबरोबर सचिनने देखील कमालीची कामगिरी केली. आणि आता मात्र विशाल आपण पाहतोय, ओहो इथं मात्र बिग हिट केला. चेंडू बराच वेळ लागत आहे, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतात. ओहो सेकंड अटेम्प्ट मध्ये यशस्वीरित्या झेल प्राप्त केला आणि फलंदाज मगाच्या आतमध्ये बाद होतोय विशाल. यस थँक्यू दिसिया, क्या बात आहे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर 7व्या क्रमांकावरती जगन्नाथ पाटील यांना आपण पाहतोय. जसं नक्कीच डगाड मधून बॅट घेऊन नक्कीच निघाले, तसा नक्कीच आमच्या मुख्य व्यासपीठावरती टाळ्यांचा नक्कीच कडकडत आपण पाहायला मिळाला. आणि नक्कीच निशांत दादा मिरकुडे असतील, राज भोईर असतील, यांच्याकडून तब्बल चौकार आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी प्रत्येकी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि जगन्नाथ पाटील यांचा जर कोणी क्लीन बॉल घेतला तर नक्कीच त्या गोलंदाजाला 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील असेल. हो इथे मात्र पहिल्याच चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. येस गोलंदाजाला देखील संधी आणि जगन्नाथ पाटील यांना देखील संधी. अनेक स्पर्धा आपण पाहतो नक्कीच या माणसाने खरं तर या स्पर्धेला घडवला आणि मांडा गावाच्या क्रिकेटला देखील सुगीचे दिवस आणलेत. श्री गजानन डेव्हलपर्स मांडा संघाचे सर्वात आणि मांडा प्रीमियर लीगचे मुख्य शिल्पकार देखील आहेत. त्यांचं देखील आपण भरभरून कौतुक करूयात, कारण की या विभागातील या परिसरातील अनेक क्रिकेटर्सला खेळाडूंना की एकत्रित आणण्याचं प्लॅटफॉर्म त्यांनी क्रिएट केलं. दरम्यान पॉवर प्ले देखील घेतला जातो. या नक्कीच नुकतीच झालेली ठाणे जिल्हा प्रीमियर लीग देखील आपण पाहिली. TDPL सीझन 3 मध्ये देखील मांडा संघाने नक्कीच बहुनामांकित अशी स्पर्धा गाजवली, तो मान पटकावला आणि नक्कीच त्याचे मुख्य शिल्पकार होते जगन्नाथ पाटील. भरभरून कौतुक करूयात. परंतु आता मात्र आज बॅटर मध्ये आतमध्ये उतरले आहेत. 6व्या नक्कीच षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तुषारला जगन्नाथ पाटील आणि त्याच्या सोबत ॲज अ बॅटर आपण पाहतो या सचिन गायकवाड मान फ्रॉम बल्ल्यानी. उर्वरित 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 49 49 धावा आपल्याला पाहायला मिळतात. इथून कमीत कमी 25 ते 30 धावा धावफलकावरती जोडाव्या लागतील. एक फायटिंग स्कोअर मैदानाच्या आतमध्ये क्रिएट करावा लागेल. बॅटल चांगलं आहे. एका बाजूने विचार केला गोलंदाजी ट्रॅकमध्ये तुषारला आपण पाहतोय. पॉवर प्ले नक्कीच मैदानाच्या आतमध्ये घेतला जातो दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून आणि पॉवर प्लेचा उपयोग दोन्ही नक्कीच बॅटर्सला करावा लागेल. हो स्विंग अँड मिस डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी तुषारच्या माध्यमातून आपण पाहतोय मान फ्रॉम बल्ल्याने. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट आपल्याला पाहायला मिळतोय आणि समोर ॲज अ बॅटर देखील आहेत सचिन गायकवाड. कमालीची नक्कीच या ठिकाणी स्पर्धा पाहतोय. सलग 4थ्या दिवसामध्ये देखील प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि उद्या तर मात्र सुपर संडे मेगा फायनलचा दिवस असेल. हो क्या बात आहे. खोलो टप्प्याला चेंडू होता. यॉर्कर लेन चेंडू खोदून काढला अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेनं. भरता वेगाने क्षेत्ररक्षक आले. हो इथं मात्र धावबाची संधी आणि धावबाद होतात. जगन्नाथ पाटील 0वरती बाद. जगन पाटील दादा आमचा हायलाय पॉवरफुल. आता जगन पाटील दादा आमचा हायलाय पॉवरफुल. हायलाय पॉवरफुल हायलाय पॉवरफुल हायलाय पॉवरफुल. थोडस नक्कीच लक फॅक्टर आता मात्र आपण म्हणू शकता अविष्का स्पोर्ट्स बल्याणी या संघाचा. 2 धावा घेण्याचा प्रयत्न झाला, मनसुबा आखला आणि असफल देखील ठरला आणि फलंदाज जगन्नाथ पाटील 0वरती धावबाद झाले. नवीन बॅटर मध्ये आतमध्ये अशोकला आपण पाहतो 8व्या क्रमांकावरती. पुण्याच्या चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत.
फेकी नक्कीच मागच्या चेंडूवरती देखील खराब झाली होती, परंतु जगन्नाथ पाटील यांनी आधीच इरादे स्पष्ट केले होते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल, जाऊन पोचेल 51 धावा धावफलकावरती. 51 धावा धावफलकावरती. इथून मात्र अशोक आणि सचिन गायकवाडला कमाल करावा लागेल. हो, आडव्या बाडण्या साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. तुषारला आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी सुरू आहे. आज 4 चेंडू आतापर्यंत फेकले, धावा खर्च केला त्या म्हणजेच फक्त आणि फक्त 2 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज तुषारच्या माध्यमातून. समोर ॲज अ बॅटर सचिन असेल स्ट्राईक इनला, गोलंदाज तुषार. हो, पुन्हा एकदा अपील जरूर झालंय, पंचांकडे अपील केली जाते. अपील फेटाळून लावली जाते. आज सचिन वरती हा दबाव होता आणि नक्कीच हा डॉट चेंडू नक्कीच बॅक टू बॅक सलग 2 चेंडू इथे निर्धाव. नक्कीच कमालीची गोलंदाजी मध्ये मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अंतिम चेंडू शिल्लक. अशोकला आपण पाहतोय स्ट्राईक बॅटर आहेत. नॉन स्ट्राईक बॅटर सचिन गायकवाड आहेत. अशोक अदाबाद्रा बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळतोय. असं वाटत नाहीये की हा पॉवर प्लेचा षटक आहे, बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे आतमध्ये, असं वाटत नाहीये. कदाचित हे नक्कीच बॉलिंग पॉवर प्ले चालू आहे असं वाटतं मध्याच्या आतमध्ये, परंतु नक्कीच ही सत्य परिस्थिती आहे. नक्कीच ते आपल्याला पाहावं लागेल. गोलंदाज तेव्हा अंतिम चेंडू. आता मात्र बॅटशी नरेश आवाज अगदी समोरच्या कक्षापर्यंत आला होता आणि तदनंतर मात्र फलंदाज कॉलवाईनच्या सायाने बाद होतोय. अशोक बॅक टू द पवेलियन. विचार केला तर 7व्या क्रमांकाचा फलंदाज बाद झाला. नवीन बाटाबाटाच्या आतमध्ये 9व्या क्रमांकावरती आयोगला आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज गोलंदाज सौरभला आपण पाहतोय. हा फटका देखील अतिशय सुरेखरित्या आपण पाहिला. सातत्याने सचिन गायकवाड स्ट्राईक रोटेट करतोय, परंतु स्वतःवरती ही जबाबदारी घ्यावी लागेल. आलो काय स्ट्राईक एंडला बॅटर. ओहो, स्ट्रान्स पाहू शकता आपण. आज बॅटर आलोकचा. लेदर क्रिकेट चांगले खेळतात, परंतु आता मात्र नक्कीच तोच स्ट्रान्स घेतला. पाहूया गोलंदाज तयार. हो, क्या बात आहे. कमालीचा स्ट्रोक ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो आणि तत्पर क्षेत्ररक्षक देण्यात आहेत. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 53 धावा. 53 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अंतिम 4 चेंडू अजून या षटकातील शिल्लक आहेत. एकंदरीत 10 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हो, इथे मात्र चांगला फटका. डाऊन द बॉल चिंटू. हो, आतातून चेंडू निसटला. असं वाटलं होतं की हा साधा सोपा शेल कॅरी केला आहे चिंटूने, परंतु कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच आणि हा झेल चिंटू खजांजी यांनी सोडला. चांगली गोलंदाजी केली होती चिंटूने देखील. हो, इथे मात्र नक्कीच चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये पिच केला जातोय ऑफस्टिकच्या दिशेने आणि त्या अनुषंगाने हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पहिल्यांदा थोडासा नक्कीच इन कटर आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या अनुषंगाने डॉट चेंडू देखील. सौरभ देखील कमालीची गोलंदाजी करतोय. अंतिम 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहे. सौरभ
सज्ज होत आहे रिव्हर एंड करणं. हो आता मात्र फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट, शॉट फाईन लेग बीट आणि चेंडू फरार, सीमारेषा पार, नशिबाचा चौकार. असा गोलंदाज तयार. ओहो क्लीन बॉल आणि अशा पद्धतीनं इथे मात्र फलंदाज बाद आणि 7 षटकांचा खेळ देखील समाप्त. 7 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 58. तर आज जेजुरी गडावरती पालखी सोहळा आहे, कारण की आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलदैवत खंडोबा रायांची आज नक्कीच पालखी सोहळा आहे, कारण की चंपाष्टमी आहे. त्या अनुषंगाने सर्वांना आम्ही खूप सारे शुभेच्छा देखील देतोय. एलकोट जय मल्हार आणि नक्कीच खंडोबाच्या नावानं नक्कीच मधाच्या आतमध्ये येलो जर्सी परिधान करून श्री गजानन डेव्हलपर्स मांडा संघ उतरलाय आणि नक्कीच 7 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 58 धावा. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आता मात्र सज्ज होईल रोशन भगत. रोशन भगत वरती ही जबाबदारी आपण पाहतोय. अंतिम षटकामध्ये विचार केला तर आतापर्यंत 8 फलंदाज बाद झालेत आणि आता मात्र ही जबाबदारी असेल ॲज अ बॅटर सुरेश वरती. हो तेच तरार चेंडू, डॉट बॉल आणि यशांच्या पाठीमागे आपण पाहू शकता जेडी ला. क्या बात आहे, मन एक्सपिरियन्स. जेडी गोलंदाज तयार, रोशन भगत. हो फुल टॉस चेंडू होता, परंतु गतीनं बीट केलं होतं. क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप मध्ये आणि 2 धाबा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाब्याच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावरती 60 धाबा. नक्कीच एक सन्मानजनक स्कोर आतापर्यंत पाहायला मिळतो श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघाच्या माध्यमातून. आणि इथून मात्र 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हो फुल टॉस चेंडू, पुनश्च इथे मात्र चेंडू हवेत. हो चुकी झाल्या, चुकीला माफी नाही या आणि नजर अटी दुर्घटना घटित. 2 धाबा धावफलकावरती अतिशय वेगाने एकडवल्या आणि 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावरती 62 धावा. पुढील मॅच ही विनिंग मॅच असेल. रुद्र 11 मांडा आणि त्यांच्या अगेन्स्ट या सामन्यातील विजेता संघ अशी पुढील मॅच असेल आणि ती मॅच प्रत्येकी 6 षटकांच्या असेल. या गोष्टीची नोंद घ्यायची. अंतिम 3 चेंडूंचा काही शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला बॅटर सचिन गायकवाड वरती जबाबदाऱ्या. सिंगल डबलने आतापर्यंत संघाचा डाव जरूर सांभाळला, परंतु अंतिम 3 चेंडूवरती षटकार आणि चौकारांची परिभाषा मधाच्या आतमध्ये बोलावी लागेल. गोलंदाज तयार रोशन. हो पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे बीट झालेत. डेव एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू फरार होतो जातात, पर धावा मिळतील या 3 धावा. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 65 धावा धावफलकावरती आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि नक्कीच समोर बॅटर आता मात्र सुरेशला आपण पाहतोय 10व्या क्रमांकावरती हा फलंदाज मध्ये आतमध्ये उतरला.
65 धाबा. नक्कीच एक फायटिंग स्कोर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. फाईट केली जाईल श्री गजानन डेव्हलपर्स मांडा संघाच्या माध्यमातून, कारण की छगनना पाटील आता मात्र फलंदाजी चांगली झाली, परंतु गोलंदाजीची अपेक्षा त्यांच्या संघाला जरूर असेल. त्याचबरोबरीने आपण शाहिद शेखला देखील पाहणार आहोत. ओ आडवा पार्टनर साईडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्झिमम MPL षटकार. स्क्रीनच्या समोर एक धाव कंप्लीट झाला. दुसऱ्या धावेचा होता प्रयत्न आणि पाहावा लागेल तिसऱ्या बंसांना रेफर गेलाय. आणि जर नक्कीच धावसंख्या आता तरी धावफलकावरती आपल्याला 71 पाहत आहे, परंतु या 2 धावा असतात तर 73 स्कोर होईल. आणि जर एक धाव आली तर नक्कीच 72 धावा धावफलक. येस, फलंदाज बाद असेल, एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. आणि याचा अर्थ असंच होतो की धावसंख्या 72 आणि जिंकण्यासाठी 73 धावेंची आवश्यकता असेल, ती म्हणजेच अविष्का स्पोर्ट्स बल्ल्याने या संघाला. आणि नक्कीच या धावा चेस होतील की डिपेंड होतील याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी थोड्याशा मायक्रोफोन वरती सुरुवातीच्या 4 षटकांसाठी मी आमंत्रित करेन व्हॉइस ऑफ मानेरे आमचे जवळचे अत्यंत मित्र. नक्कीच या ठिकाणी मात्र बैलगाडा क्षेत्रातील नामवंत समालोचक राहुल भोईर सरांना ऐकूयात खेळाच्या नक्कीच पहिल्या 4 षटकांसाठी. धन्यवाद. अवतारी
अजून कोण आहेत? निशांतदादाकडनं पारितोषिक आहे. विकेटच्या ट्रिकला दोघांकडनं 1,000चं बक्षीस आहे. भरपूर बक्षीस लावलेली आहेत. आणि तिन्ही जर बोल्ट घेतले तर 3,000चं बक्षीस आहे. बोला ना शेठ. आता कॉमेंट्री करतो तुम्हाला. नाही शरद नाही मॅच चला मॅच ऑन करा प्लीज. वेळ जास्त चाललाय. बॅटिंग केली होती ना. तर मॅच लावते सुरुवात. गेम ऑन. पहिला बॉल. राऊंड विकेटनं पहिलाच बॉलवरती कदाचित विकेट मिळू शकली असती. ओव्हर द कव्हर समोर खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हरला बीट करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू आहे. कमी गतीनं हा चेंडू रिलीज करत असताना हाताळत असताना जगन्नाना 1 रन झाली दादा. डॉट बॉल. राऊंड विकेटनं पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बघतो आपण. फुल टॉस होता तर जास्त काय फायदा बॅटरला घेता आला नाहीये. 10 विकेटनं एक सिंगलच मिळेल. मिडॉनला चांगली फिल्डिंग शॉट. मिडॉनला फिल्डर तरी मिडॉन मध्ये थोडेसे स्क्वेअर आहेत. मिडॉन लॉंग ऑनच्या बरोबर मध्ये धाव मिळेल. एक सिंगलच. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 आकड्यावरती. षटका देईल पुढचा चेंडू. राऊंड विकेटना. फटका यावेळेचा चांगला आहे. तिथं फिल्डर देखील उपस्थित नाहीत. रन्स चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार. योगेशच्या बॅटमधून चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 आकड्यावरती. नेक्स्ट बॉल. रिवर्स. हा देखील फटका चांगला आहे. पॉइंटला बीट करत चेंडू वेगाने चाललाय. 4 धावा. सुंदर बॅटिंग. पहिले 2 चेंडू जरूर चांगले पाहायला मिळाले. त्याच्यानंतरच्या 2 बॉलवरती 2 चौकार. चांगला चेंडू वे बोल्ट. अरंदलक खेळण्याचा प्रयत्न. विकेट टू विकेट बॉलिंग. पहिला विकेट. चांगली बॉलिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जगन्नाथ पाटील खेळाडू बाद.
नंतर आपल्याला कमबॅक पाहायला मिळाला जगन पाटील यांचा. चला वेळ मात्र जास्त नका घेऊ प्लीज, सहकार्य करा. आपण लगेचच मॅचला सुरुवात करायची. सन्नी आलेत नवीन बॅटर. रुपेश आणि सन्नी या दोघांमध्ये आता भागीदारी खूप महत्वाची असणारे. एक चांगली भागीदारी गरजेची आहे. विकेट गेल्याच्या नंतर लास्ट बॉल वरती विकेट मिळाली. रुपेश बघत आहेत अको टप्पाचा चेंडू अर्धा विकेट वरती. जरूर हा बाउंड्री लाईनच्या बाहेर जायला पाहिजे होता. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. अति गाई संकटात नाही असं देखील म्हटलं जातं. जास्तच गाई गेली हा फटका खेळण्याकरिता फलंदाजानं. चांगला चेंडू डॉट बॉल. विकेट टू विकेट. विशाल बॉलिंग करत असताना फिरकीपट्टू आहे आणि फिरकीपट्टूचा हाच वैशिष्ट्य झालेला आहे. जेव्हा जेव्हा फिरकीपट्टू बॉलिंग करतात तेव्हा तेव्हा असे का चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. काही जास्त वेगानं, काही कमी वेगानं. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक. बॅकफुटला जाऊन खेळत असताना चांगली फिल्डिंग. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला कव्हर केलेलं आहे. धाव मात्र एक सिंगलच येत नमेल आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धाव संख्या 1 न पुढे. स्कोरबोर्ड एकूण 11 वरती आहे. शाहिदला जास्त काय बॅटिंग मध्ये करता आलं नाहीये. बॅकफुटला जाऊन कट केलेला आहे. अर्धा विकेट वरती आहे यावेळेचा हा चेंडू. जरूर धावा चांगला मिळतील. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. चेंडू होता, खराब होता चेंडू. अर्धा विकेट वरती चेंडू टाकला. अशा नंतर रिझल्ट हाच मिळेल. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 वर. हा चेंडू चांगला आहे. मागे ठेवलेले चांगला टप्पा. चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. सुपर कमबॅक करत असताना विशाल. चौकाराच्या नंतर तेवढाच चांगला कमबॅक. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेलं आहे. डीप मधून फिल्डर वेगानं शॉर्ट पॉइंटला पोहोचले. सेकंडचा कॉल. वेगानं 2 धावा धावून कंप्लीट केलेल्या आहेत आणि 2 ओव्हरचा खेळ देखील संपलेला. 2 ओव्हरच्या अखेरीस रन्स आपण बघतोय. आविष्कार स्पोर्ट्स बल्लानी सिंग टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड वरती 17 धावा. 17ला 1 यशदीज आहे. नको प्लीज. हरी अप. फिल्डिंग सेट करा. मॅच ऑन करा. शाहिद शेखच्या हातामध्ये आता चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंग करत त्यांनी फक्त 6 रन बनवले. बघूया बॉलिंग ते कसे करतील. महत्वपूर्ण हा देखील षटक असणार आहे. वेळ प्लीज जास्त नका घेऊ. सहकार्य करा. 17 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. प्रत्येकी 8 ओव्हरची मॅच. फिल्डिंग मध्ये सातत्याने आपल्याला चेंजेस आणि बदल देखील पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला जर आपण बघितली फिल्डिंग
3 फिल्डर आहेत. ऑन साईडला 2 ऑफ साईडला पेट्रोलिंग करत आहेत. शाहिद वेगवान चेंडू विकेट किपरच्या हातात डॉट बॉलनं सुरुवात केलेली शाहिदनं या 30रा षटकाची. मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटचा गब्बर म्हणून देखील या खेळाडूची चर्चा किंवा या खेळाडूला बघितलं जातं. आणि यावेळीचा चेंडू जर आपण बघितला तर पुन्हा जास्तच घाई केले बॅटरनं आपण असं म्हणू शकतो. कमी गतीनं होता आणि शपोळ येऊन हा फटका मिड विकेट स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल बॅक टू बॅक. समोर ड्राईव्ह केलेला आहे, फटका चांगला आहे. नो चान्स फिल्डर चेंडू वेगानं चाललेला आहे. स्लीपर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या बरोबर गॅप मधून 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 वरती. 3रं षटक प्रगतीपथावरती 21 धावा. प्लीज स्टेजवरून आपण प्लीज चर्चा करू नका. अंपायर्सला रूल्स नियम जे काय आहेत ते चांगले माहिती आहेत. 3रे पंच इकडे चेक करतील. आणि डेड बॉलचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला. अक्षर मी कॉमेंट्री करतो क्रिकेटची, मी तुला करतो फोन की निवांत. मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न. आता अशा काही गोष्टी आता क्रिकेटमध्ये सध्या तरी कमी पाहायला मिळतात आपल्याला. पुन्हा ऑन साईडला खेळलेत, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, वेगानं फिल्डर पोहोचलेत, चांगले फिल्डिंग, गुड फिल्डिंग. डाव एकच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2वर 2 22 धाव आहेत. एक खेळाडू बाद विजयापासून बराचसा अजून दूर आहे. 3रं षटक यावेळेस प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 8 ओव्हरच्या मॅचेस लीग स्टेज. 32 बॉल मध्ये 51ची गरज आहे. आमचे स्कोरर चांगली माहिती देत आहेत. झेलची संधी विकेट किपर कडनं चूक झालेली आहे. येत असताना इकडनं बघतो आपण एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे 23 धावा स्कोर बरोबर देत. विकेट किपरनं अगोदरच कदाचित पोच घेतला असता किंवा अगोदरच ते धावले असते तर झेलची संभावना होती. जरूर त्याने देखील चांगले प्रयत्न केले. आता फायनली झेल ड्रॉप. पुन्हा संधी मिळते बॅटरला. षटका देईल पुढे चेंडू. 1 टू गो. पुन्हा मिस टायमिंग. आता सुद्धा साहित्याकडे धावलाय. झेलची संधी, डाऊन द बॉल. फायनली अजून एक चूक. 2 चुका हो झालेल्या आतापर्यंत बघतो आपण. दोन्ही फलंदाजांना इकडनं संधी मिळते. एकूण षटक संपली. धावायचे 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या खेळीस रनसेट स्कोर बरोबरती 24 धावा. येस धीजे, चला जा आपण बॅट घेऊन जा.
विशालला कंटिन्यू केलेलं पुन्हा एकदा या चौथ्या षटकामध्ये विशालनं चांगली बॉलिंग केली होती सेकंड ओव्हरमध्ये त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये. तोच विशाल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कमध्ये आलेला. फिल्डिंग पुन्हा आपण बघतो विखुरलेलं क्षेत्ररक्षण आहे. पॉवर प्ले नाहीये. नॉन पॉवर प्ले षटकं सुरू आहेत. ऑन साईड पूर्ण पॅक केलेली आहे. मिड विकेट खेळाडू बघतो आपण स्क्वेअर लेग मध्ये. लॉनला देखील एक फिल्डर आहे. मिड विकेटची गॅप एक भरपूर मोठी आहे. त्या अनुषंगाने बघूया कशा पद्धतीनं या षटकामध्ये बॉलिंग केली जाईल. विशाल कमी गती पुन्हा बॅकफुटला जाऊन हॅमर करण्याचा प्रयत्न होता. फिल्डिंग तिकडं चांगली. धाव मात्र एकच धाव. नानांसाठी एक पारितोषिक आलेला आहे. झेल पकडलं तर 200चं बक्षीस आणि चेंडू अडवला तर 100चं बक्षीस. निशांतदादा मिरकुडे यांच्याकडनं बॉल जरी हरवला बाउंड्री तरी देखील 100 रुपये. हुक करायचं होतं. टायमिंग नाहीये. येत असताना हा देखील डॉट बॉल. चांगली बॉलिंग चांगली बॉलिंग. यावेळेस विकेट कदाचित मिळू शकेल चुका होत असताना. येत असताना एक सिंगल. जगन्नाथाला बाउंड्रीवरती तैनात केलेले बाउंड्री अडवण्यासाठी. आम्ही त्यांना भरपूर कमी बघतो. यावेळेचा फटका चांगला आहे. रुपेश भगत मगासपासून प्रयत्न करतोय. फायनली हा एक चांगला फटका त्याच्या बॅटमधून सिक्सर. अशीच बॅटिंग करावी लागेल. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 32 आकड्यावरती. पुढचा चेंडू भगत साठी. समोर पुन्हा ड्राईव्ह केलेला आहे. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. विशालकडे देखील तेवढी क्षमता तेवढी कॅपॅसिटी आहे. कॅपेबल खेळाडू आहे. चांगली बॉलिंग करतोय. चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग करतोय. येत असताना डॉट बॉल. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस आताचा बॉल फुल टॉस आणि एक्झॅक्ट नो बॉलचा इशारा स्क्वेअर लेगच्या अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला आहे. भीमर आहे की नाही आणि एक्झॅक्ट बघूया आता. तिसरा पंचांची मदत. DRS आहे. या दोन्ही टीमला एक आहे तर बॉलिंग करणाऱ्या टीमचा DRS आहे. आपण चेक करूया. तिसरे पंच एक्झॅक्ट ठरवतील की हा चेंडू लीगल रिसर आहे की नो बॉल आहे. नो बॉल. फायनल डिसिजन. जो निर्णय होता स्क्वेअर लेग अंपायरचा तोच निर्णय योग्य. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 33 आकड्यावरती. रुपेश भगतला पुन्हा संधी मिळते. मग चेंडू खराब देखील होता. फुल टॉस होता. लोअर फुल टॉस होता. थोडासा कमी गतीनं हाताळला होता विशालनं. फ्रीट बॉल. भाष्यावरती एखादा मोठा फटका अपेक्षित आहे कारण का चौथ्या षटकातील अंतिम चेंडू आहे. जरूर प्रयत्न तोच असेल. तसाच काय प्रयत्न दावीतनं मिळणार नाहीये. फ्रीटच्या बॉलवरती
थँक्यू सो मच राहुल भोईर. थँक्यू सो मच विश्वास केने. धावसंख्या आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 33. बनवायचे धावा 8 षटकांमध्ये 73 धावा. 24 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 40 धावांची गरज आहे. शाहिद शेख येत आहेत. अविष्का स्पोर्ट्स बल्ल्याने या टीम समोर 73 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये. ते म्हणजेच श्री गजानन डेव्हलपर्स मांडे या टीमने. फहीम येत आहेत. फहीम वेलकम, स्वागत आहे. शाहिद शेख येत आहेत. या 5व्या षटकामध्ये एक चांगलं बॅटल आपण पाहतो या दोन टीम मध्ये. 24 चेंडू आणि 40 धावा बनवायच्या आहेत. प्रति षटकामागे 10.00च्या सरासरीने धावा बनवावे लागतील. भरपूर शफल झाले. ऑन साइडला हुक केलाय, पाठवलाय लॉंग लेग, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 37. 37 धावा धावफलकावरती. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 36 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज सनी आहेत. सनी आणि रुपेशने चांगली पार्टनरशिप बनवली आहे. एक बाद. धावसंख्या आहे 37. यावेळेस ऑफ ब्रेक हा चेंडू अतिरिक्त बाउन्स देखील आपण पाहिला आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय. धावसंख्या स्थिर आहे 37. 37 धावा धावफलकावरती. राईट आर्म राऊंड विकेटने. डान्सिंग डाऊन द विकेट. लॉफ्टेड ड्राइव्ह, लॉंग ऑफ, सीमा रेषेच्या बाहेर येतो हा षटकार सनीच्या बॅट मधून. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 43 धावा धावफलकावरती आहेत. 43 धावा धावफलकावरती षटकार लगावलाय फलंदाज सनीने. खूप चांगली बॅटिंग सनी करतायत. वैयक्तिक खेळतोय. 18 धावसंख्येवरती. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मिळतं धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 44 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची गरज आहे. यावेळेस क्लीन बोल्ट. यश ठेव उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस, आय विल डेफिनेटली. फलंदाज झाले बाद सनी. बॅक टू द पवेलियन. रोशन भगत येत आहेत नवीन फलंदाज. रोशन भगत आणि रुपेश भगत ही जोडी मैदानावरती आहे. आयकॉन खेळाडू आहेत रोशन भगत. रन मशीन. एकंदरीत 20 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 29 धावांची अजूनही गरज आहे. 20 चेंडू आणि 29 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये. आयकॉन वर्सेस आयकॉन हे बॅटल आपण पाहू शकाल. कारण की शाहिद शेख आयकॉन आहेत श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमचे. तर आयकॉन आपण पाहतो अविष्का स्पोर्ट्सचे रोशन भगत. यावेळेस फटका फसलाय. मिसटायमिंग आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज. रोशन भगतचा खेळ लागतोय. अजून एक धक्का अविष्का स्पोर्ट्स या टीमला.
थँक्यू सो मच. न्यू बॅट्समन येत आहेत, संघ मालक येतोय. आता मात्र दोन्ही सख्खे बंधू नक्कीच खेळपट्टीवरती आहेत. रुपेश भगत आणि अविनाश भगत ही जोडी पाहायला मिळते. अविष्का स्पोर्टचे सर्व आहेत. 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती शाहिद शेख, आतिकबाई सय्यद यष्ट्यांच्या पाठीमागे आहेत. गोलंदाज शाहिदने नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे. जगन्नाना पाटील देखील गोलंदाज आहेत. अजूनही 19 चेंडू आणि 29 धावांची गरज या मॅच मध्ये. हॅट्रिक बॉल अविनाश भगत स्ट्राईक इनला. फुल टॉस चेंडू ऑन साइडला फ्लिक केला. बॉटमॅनचा वापर करून फक्त दिशा दिली आहे. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. बॅकअप चांगला आहे आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 45. जिंकण्यासाठी 28 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. थँक्यू सो मच. क्या बात आहे. बघा विकेट हॅट्रिक साठी जगन्नाना पाटील यांच्यासाठी निशांत दादा मुरकुटे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. राज भोईर यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक आहे, कारण की 6वं षटक हे बॅटिंग पॉवर प्लेचं आहे आणि या 6व्या षटकामध्ये जगन्नाना पाटील येत आहेत. आता मात्र दोन्ही संघांवरती पारितोषिकांचा वर्षाव होतोय, कारण की तायबा 11 बल्याणी या टीमचे पुरस्कर्ते जाकीरबाई गुजर यांच्या माध्यमातून अविनाशसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. डायरेक्ट हिट आणि यस फिंगर अप. फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. रुपेश भगत बॅक टू द पवेलियन. धावबादच्या स्वरूपात फलंदाज झाले बाद. थँक्यू सो मच. अविनाश भगत साठी देखील सुवर्ण संधी येते. जाकीरबाई गुजर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहे आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी चरण कल्याणकर यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक आहेत. यासीन मोगल यांच्याकडून देखील नानांसाठी विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. एकूण 2500 रुपयांचं पारितोषिक असेल नानासाठी. विकेट हॅट्रिकला चिंटू येत आहेत. बॅट्समन एक्सपिरियन्स भरपूर आहे, दोघांकडे एक्सपिरियन्स आहे. जगन्नाना पाटील गोलंदाजी मार्क वरती या 6व्या षटकामध्ये इम्प्रेस करतायत. येथे हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 45 धावा. 28 धावांची अजूनही गरज. राईट राऊंड विकेटने स्विच हिट करण्याचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर. डायरेक्ट हिट आणि फलंदाज झाले बाद. चिंटू खजांजी बॅक टू द पवेलियन. सलगचे 3 चेंडू आले डॉट या षटकामध्ये नाना यांच्या माध्यमातून.
मयूर पाटील येतोय. नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावरती. 5 बाद धावसंख्या 45 आहे. अजून 28 धावांची गरज. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नाना यांनी कमबॅक करून दिलाय या मॅच मध्ये श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमला. सातत्याने विकेट गमावले. 4 षटकांमध्ये तेजस फक्त एकच फलंदाज बाद झाला होता आणि षटक क्रमांक हे 6वं सुरू आहे आणि आतापर्यंत अर्धा संघ तंबू मध्ये परतलाय. 15 चेंडू आणि 28 धावांची गरज. सामना बॅलन्स झालाय. अविनाश भगत स्ट्राईक इनला आहेत. अविनाश भगत आणि मयूर पाटील ही जोडी आपण पाहतोय. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. मांडा प्रीमियर लीग सीझन 3 चा हा थरार आपण अनुभवतोय. क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सलग चालाय. हा 4था डॉट बॉल. गोलंदाजी आवडली असेल तर नानांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण की अंडर प्रेशर ही चांगली गोलंदाजी. 18 चेंडू 28 धाव बनवायच्या होत्या आणि सलग आले 4 चेंडू डॉट. याचाच अर्थ 14 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 28 आणि सलग चालाय हा 5वा चेंडू डॉट, परंतु येईल हा वाईट बॉल. यावेळेस वाईट चेंडू येतोय. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे आणि हा वाईट चेंडू घोषित केलेला आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 46. नक्की वाईट चेंडू फेकलेला आहे. धावसंख्या 46. 46 धावा धावफलकावरती आहेत. क्या बात आहे. जर 2 डॉट चेंडू आले तर विश्वास केने यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल नाना यांच्यासाठी. क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळताय. डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 48. 48 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 13. बनवायच्या धावा 25. या मॅच मध्ये अविनाश भगत संघ मालक आहेत. आता मात्र स्वतःच्या खांद्यावरती या सामन्याची जिम्मेदारी घ्यावी लागेल. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. बाबूबाई कोण हा झेल पकडेल, परंतु एकाने सोडल्याने दुसऱ्याने पकडलाय. हे चित्र आपण पाहतोय आणि फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन लागतोय. अजून एक धक्का. 6वा फलंदाज गमावलाय अविनाश भगत. बॅक टू द पवेलियन आणि या मॅच मध्ये जगन्नाथ पाटील यांनी कमबॅक करून दिलेला आहे, कारण की अवघ्या 3 धावेंचं षटक फेकलंय आणि 1 विकेट मिळवली आहे आपल्या संघासाठी. येणारे 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 25. समाज सेवकास करी नेहमी पुढे तो एक पाऊल. असा जगन पाटील दादा आमचा हायलाइट पॉवरफुल. असा जगन पाटील दादा आमचा हायलाइट पॉवरफुल. हायलाइट पॉवरफुल. हायलाइट पॉवरफुल. हायलाइट पॉवरफुल. बाहुबली येत आहेत. न्यू बॅट्समन ऋतिकेश दळवी येत आहेत. 12 चेंडू बनवायच्या धावा 25. या मॅच मध्ये जगन्नाथ पाटील यांनी मॅच विनिंग गोलंदाजी केली आहे. एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध केलाय. कित्येक ऊन पावसाळे पाहिलेले आहेत या क्रिकेटमध्ये आणि त्या अनुभवाच्या जोरावरती अवघ्या 3 धावेंचं षटक हाताळलेलं आहे. होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंड वरती चांगला परफॉर्मन्स. झेल पकडला तर नक्कीच क्या बात आहे. बघा झेल पकडला तर 200 रुपये आणि बॉल अडवला तरी 100 रुपये आहेत जगन्नाथ यांच्यासाठी. जगन्नाथ पाटील यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे निशांत दादाकडून. यावेळेस ऑन साइडला खेळतात. व्यवस्थित चेंडू बॅट वरती येत नाहीये.
लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. एक धावे चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल. 49 धावा. क्या बात आहे. ऋतिकेश दळवी यांच्यासाठी षटकरांच्या हॅट्रिक साठी 3,000 रुपयांचं पारितोषिक आहे. एवन जोडी राज भगत आणि चरण कल्याणकर यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे. गोलंदाज दुर्गेश आहेत. या 7व्या षटकामध्ये हे षटक फार महत्वाचं असेल कारण की 11 चेंडू अजूनही बनवायच्या धावा 24. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. प्रचंड वेग आपण पाहिला या चेंडूवरती परंतु लाईन खराब आहे. लेन खराब आहे. पंचांनी तेच पाहिलं. दंडित केलेलं आहे. येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. परफेक्ट यॉर्कर एलबीडब्ल्यू ची अपील पंचांनी उचलून धरलीये. तू चल मे आया ही स्थिती आपण पाहतोय. अविष्कार स्पोर्ट्स बल्ल्यानी संघ पूर्णपणे बॅकफुट वरती. दहा चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 7 बाद 50 ही धावसंख्या आहे. न्यू बॅट्समन तुषार येत आहेत. बाहुबली देखील बाद झालाय. अपेक्षा होती संघाला ऋतिकेश कडून आणि तो निराश करून पुन्हा एकदा तंबूच्या दिशेने येतोय. नाना देखील आनंदित आहे. ज्याप्रमाणे परफॉर्मन्स झालाय 5व्या आणि 6व्या षटकामध्ये. 10 चेंडू आणि 23 धावांची गरज. न्यू बॅट्समन तुषार आहेत आणि गोलंदाज दुर्गेश. क्या बात आहे. प्रचंड वेग आहे आणि येतोय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल अविष्कार स्पोर्ट्स बल्ल्यानी या टीम वरती आणि प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीम साठी. फुल टॉस आहे. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 51. 51 धाव धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच आहे रुद्र 11 मांडा टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी या मॅच नंतर आपण टॉस करूया. यावेळेस पुन्हा एकदा लाईन खराब आहे. येतोय हा व्हाईट बॉल. धावसंख्या एकने पुढे जाईल. 52 धाव धावफलकावरती आहेत. 3 वाईट चेंडू नक्कीच फेकलेले आहेत दुर्गेशने. या षटकामध्ये 21 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. बनवायच्या धावा 21 या मॅच मध्ये. प्रथमेश आम्हाला तंतोतंत माहिती देत आहेत ओव्हर द विकेटने. यावेळेस कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या एकने पुढे जाईल. 53 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये मोठे फटके येत नाहीयेत. ज्या मोठ्या फटक्यांची नितांत गरज अविष्कार स्पोर्ट्स बल्ल्यानी या संघाला आहे कारण की येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 2 ते 3 मोठे फटके मारावेच लागतील. यासिन मोगल आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि भरपूर आनंदित देखील आहेत कारण की काल त्यांचा संघ सुपर 8 साठी क्वालिफाय झालेला आहे. येतो हा डॉट बॉल. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज या मॅच मध्ये. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. आणि फुल टॉस चेंडू. झेल तर पकडलाय आणि पंचांचा काय निर्णय येईल त्याची आपण वाट पाहूया. यस तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल.
यस नो बॉल आहे. नो +1 मिळतील या 2 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 7 चेंडू आणि 18 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. फ्री हिटचा हा चेंडू आपण पाहू शकाल आणि स्ट्राईक इनला फलंदाज आहे तुषार. ऑन स्ट्राईक 7 चेंडू 18 धावा बनवायचे आहेत आणि येतोय हा डॉट बॉल. पहिल्या 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 55. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची अजूनही गरज आहे अविष्का स्पोर्ट्स बल्ल्यानी या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. धावा 18. या मॅच मध्ये गोलंदाज शौर्य येत आहेत गोलंदाजी मार्ग वरती या अंतिम षटकामध्ये 18 धावा डिफेंड करण्यासाठी. क्या बात आहे. आतिकबाई सय्यद यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर झेल पकडला तर 200 रुपये आणि नानासाठी आणि आतिकबाई यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक झेलसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे आणि जर चौकार अडवला तर 100 रुपये. क्या बात आहे. निशांत दादा मुरकुटे यांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी आहे. हर्षदभाई शेख हे देखील इन ऍक्शन मध्ये असतील या पुढीलच्या मॅच मध्ये. यावेळेस मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि हा सचिन गायकवाडने झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. चे 8 फलंदाज बाद झालेत. शाकिब येत आहेत. शाकिब पावले मॅन फ्रॉम वासुंद्री. काल वकीब यांना आपण पाहिलं आणि आज शाकिब आहेत. 5 चेंडू आणि अजूनही बनवायच्या धावा 18 या मॅच मध्ये. समीकरण कठीण होत चाललेलं आहे कारण की सातत्याने सत्यम विकेट गमावलेले आहेत. 4 षटकांमध्ये सत्यम फक्त एकच विकेट गमावला होता. 40 धाव बनवायच्या होत्या आणि नक्कीच काल देखील सोनू 11 संघाची हीच परिस्थिती होती आणि तीच परिस्थिती आपण पाहतोय अविष्का स्पोर्ट्स बल्ल्यानी या संघाची आहे. 5 चेंडू 18 धावांची गरज. बाबूभाई देखील कॅचची वाट पाहतायत कारण की त्यांना देखील 200 रुपयांचं पारितोषिक आहे जे मिड विकेटला क्षेत्ररक्षण करतायत. शॉर्ट कव्हर पॉइंटला नक्कीच वॉर्म अप करतायत बाबूभाई. क्या बात आहे. आणि यस फलंदाज झालाय बाद. 9वा फलंदाज गमावलाय. शेवटची जोडी मैदानावरती असेल. परब येत आहेत आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज आहे शौर्य.
शौर्यने बॅटिंग देखील खूप चांगली केली होती पहिल्या इनिंग मध्ये. चार चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. हॅट्रिक बॉल आणि शेवटची जोडी मैदानावरती आहे. ऑलआउटचं संकट आपण पाहू शकाल अविष्का स्पोर्ट्स बल्ल्याणी या टीम वरती. लहान मुलं देखील ट्रॉफीकडे पाहतायत आणि फ्युचर आहेत मांडा या गावचे, कारण की नाना सर्वांना संधी देतो. हा मोठेपणा आहे जगन्नाना पाटील यांचा, कारण की यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा येतोय. खराब लाईन लेंथ आपण पाहिली. 4 चेंडू आणि 17 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. समीकरण कठीण होत चाललेलं आहे अविष्का स्पोर्ट्स बल्ल्याणी या टीम समोर. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. फुलटॉस चेंडू आहे. लोअर फुलटॉस चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, त्याला अटेम्प्ट केलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमला. 3 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज तुषार आहेत. हर्षद भाई देखील इन ऍक्शन मध्ये असतील. सराव जास्त केलेला आहे. आता मात्र 1 तास त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे फिल्डिंगची, असं आम्हाला प्रमोद शेठ पाले यांनी सांगितलेलं आहे की कसून सराव केलेला आहे. ज्या चुका झाल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये त्या चुका होऊ नये यासाठी. 3 चेंडू आणि 16 धावा बनवायच्या आहेत. हर्षद भाई 5000 पॉइंट्स ही बोली लावली होती रुद्र 11 मांडा या टीमने. प्रमोद शेठ पाटील यांनी, कारण की त्यांना माहिती आहे लकी चॅम्प आहेत हर्षद शेख. ऑन साइडला इनफिल्डच्या वरून फटका चांगला आहे. आउटफील्ड देखील फास्ट. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो हा चौकार. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना फलंदाज तुषार. 2 चेंडू 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. मॅच 2 चेंडू बनवायच्या धावा 12. या मॅच मध्ये 2 उत्तुंग षटकार मारावे लागतील. हाफ ट्रॅकर आहे. मिस्टायमिंग स्ट्रोक आणि सचिन गायकवाड आहेत फलंदाज झाल्या बाद आणि ऑल आउट होतोय अविष्का स्पोर्ट्स बल्ल्याणी संघ. आणि सामना जिंकलेला आहे जगन्नाना पाटील यांच्या श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमने. अभिनंदन नाना यांचं, अभिनंदन शाहीद शेख यांचं आणि हार्ड लक अविनाशजी भगत, हार्ड लक रोशनजी भगत, रुपेश भगत, सर्वांना आपण देऊया पुढील मॅच साठी शुभेच्छा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्याने गोलंदाजी करताना खूप चांगली गोलंदाजी केली. 2 षटकार हाताळली, 13 धावा खर्च केल्या आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे. 2 विकेट देखील मिळवले आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे जगन्नाना पाटील. समाज जगन्नाना पाटील इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, 2 षटकार हाताळली, 13 धावा खर्च केले आणि 3 फलंदाज बाद केले. नाना ठरलेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. आणि व्यासपीठावरती यासीन मोगल आहेत, निशांत दादा आहेत. दोघांना विनंती असेल आपण यापुढे
यासिन मोगल आणि निशांत दादा मुरकुटे यांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच साठी एकूण 4 पारितोषिकं आहेत. नानांचं मी कौतुक करेन की ज्यांनी अंडर प्रेशर 6व्या षटकामध्ये जी गोलंदाजी केली, 18 चेंडू 28 धाव बनवायच्या होत्या आणि अवघ्या 3 धावेंचं षटक फेकलं आणि तिथूनच नाना सामना टर्न झाला आणि तो सामना झुकला तुमच्या संघाच्या बाजूने. यस, बोलावं देखील लागेल, बोलतील ते. मी TDPL मध्ये त्यांचं मनोगत ऐकलेलं आहे. तर मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. नक्कीच नाना, पाहिलं गेलं तर या सामन्यावरती पूर्णपणे पकड निर्माण केली होती अविष्कार स्पोर्ट्स संघाने, कारण की एकच फलंदाज गमावला होता 4 षटकांमध्ये आणि त्यानंतर संघ ऑलआउट झाला. 5वं आणि 6वं षटक फार महत्वाचं होतं आणि 6व्या षटकामध्ये आपण चांगली गोलंदाजी केली. 18 चेंडू 28 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि त्या क्षणी आपण अवघ्या 3 धावेंचं षटक फेकलं आणि एकंदरीत 3 फलंदाज त्या षटकामध्ये देखील बाद झाले. काय सांगाल या तुमच्या कामगिरीविषयी? 3-4 दिवसापासून बघतोय आम्ही इथे लो स्कोअरच्या मॅच बनतात, म्हणजे 70-75च्या मॅच 4-5 दिवसापासून 3 दिवस झाले सलग बघतो मी. तर लो स्कोअरच्या मॅच बनतात आणि लो स्कोअरची मॅच असले समोरच्या भले 1 विकेट जाऊ का 2 विकेट समोरच्या अंडर प्रेशरने खेळतात आणि पॉवर प्लेच्या वरला मी 3-4 दिवसापासून बघतोय का बॅटिंग पॉवर प्ले असतो, त्या बॅटिंग पॉवर प्ले 3 ते 4 विकेट पडतात प्रत्येक ओव्हरला आणि 28 रन म्हणजे आम्हाला 3 ओव्हरला खूप होतं डिफेंड करण्यासाठी आणि टीम मिटिंगमध्ये ठरलेलं भले 72 रन जरी झाले तरी 72 रन आपल्याला खूप आहेत. प्रत्येक